नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर नगरसेवक रामचंद्र घरत यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी स्वतंत्र आणि ठोस तरतूद बजेटमध्ये करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात मांडली. याचवेळी पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरूनही घरत यांनी प्रशासनाला जाब विचारला. पाणी सोडताना भेदभाव का केला जातो? सर्व नागरिकांना वेळेत आणि समान पद्धतीनं पाणी मिळाले पाहिजे असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. काही भागात नियमित पाणी पुरवठा होत असताना इतर ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सन्माननीय रामचंद्र घरत साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय मनोज भाई, कमिशनर, सन्माननीय सचिव, पत्रकारांनी सन्माननीय बहिष्कार टाकलेला आहे. सगळे नगरसेवक, पत्रकार बंधू अर्थसंकल्प आणि लोकांपर्यंत प्रेक्षक. पोहोचणार कसा? संपलं झालं? नाही झालं नाही. मनोज भाई उठा सगळे उठा. खऱ्या अर्थाने आरंभीची शिल्लक 1265 आणि एकूण 6,704.43 कोटीचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक अर्थसंकल्प या वर्षाचा असेल. सन्माननीय आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष अशोक पाटील साहेब, आपण अतिशय अभ्यासपूर्वक हा अर्थसंकल्प इथे मांडलेला आहे आणि खरंच तुमचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे. कारण पहिल्यांदाच तुमच्याकडे ही जबाबदारी आली आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पेललीत. निश्चितच तुम्ही आणि तुमची आपली टीम तुमच्याबरोबर सातत्याने कायम या तुमच्या पिरियडमध्ये उभी राहील असं मी तुम्हाला आमच्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून शब्द देतो. पण तुम्ही पहिल्या बोलत जर षटकार जरी मारला असला तरी काही गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी गोष्टी राहतात. जे तुमच्यामध्ये एक गोष्ट अशी राहिली आहे की आपण इथं सगळ्या घटकांना ह्या बजेटच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एनर्जी दिलेली आहे. पण मगाशीच आमचे सहकारी निशान भगत यांनी देखील मूल गावठाणाविषयी विषय घेतला. तर मला हे सांगायचं आहे आपल्याला, महापौर मॅडम, तुमच्या माध्यमातून आमचे अशोक पाटील असतील, जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, की प्रकल्पग्रस्तासाठी आपण काहीतरी विशेष करायला पाहिजे. प्रकल्पग्रस्त या शहराचा फाउंडेशन आहे, प्रकल्पग्रस्त या शहराचा पाया आहे आणि प्रकल्पग्रस्ताकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की आपण बघा, झोपडपट्टीवासियांसाठी एक वेगळी तरतूद करून ठेवतो, शहरवासियांसाठी आपण तरतूद करून ठेवतो. चांगली गोष्ट आहे, त्यांनाही तरतूद केली पाहिजे. झोपडपट्टीला देखील त्यांचा स्तर उंचावला पाहिजे, त्यांचीही तरतूद झाली पाहिजे. पण हे करत असताना कुठेतरी आपण प्रकल्पग्रस्ताला विसरू नये अशी आपल्याला विनंती करतो आणि सभागृहात देखील विनंती करतो की प्रकल्पग्रस्त हा मूल गाभा या शहरात असल्यामुळे त्यांचं देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्या माध्यमातून आपण प्रकल्पग्रस्ताला गावठाण विजन देखील आपण जर तयार केला असता तर त्या माध्यमातून काही तरतूद आपण जर त्यांना केली असती तर सन्माननीय आमचे नेते गणेश नाईक साहेबांना देखील आनंद झाला असता. कारण नाईक साहेब नेहमी म्हणतात की गाव शहरात आला पाहिजे, शहरामध्ये शहर गावात गेला पाहिजे, त्यांचं एक ब्रीदवाक्य. आणि मग त्यांच्या या वाक्याला साजेसे आपण जर हे काम केलं असतं तर निश्चितच त्यांना देखील आनंद झाला असता असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण प्रकल्पग्रस्त हा या पूर्ण शहराच्या ठेवणीमध्ये कुठेतरी फेकला जातोय, कुठेतरी वेगळा होतोय का याचा देखील थोडासा आम्हाला त्रास होतोय असं आपल्याला याच्यातून सूचित करावंसं वाटतं. महापौर मॅडम, मला तरी वाटतं की ह्या 6,704 कोटीच्या बजेटमध्ये कुठेतरी प्रकल्पग्रस्तांच्या या विजनसाठी एक 50 ते 100 कोटीचा वेगळा फंड आपण ठेवावा अशी आपणास मी कलकलीची विनंती करतो आणि सूचना मांडतो. बघा, आपण काही गोष्टी करत असताना पाण्याविषयी बोलायचं झालं तर पाण्यामध्ये खरं पूर्वी 105 कोटी महसूल जमा करतोय. पण खरं तर मी तर या मताचा आहे की पाणी तर रेसिडेंट लोकांना फ्रीच दिला पाहिजे, फुकटच दिला पाहिजे. तुम्ही पाणी जर लोकांना फुकट दिला, महापौर मॅडम, तुमच्या घरी जर आम्ही आलो, तुम्ही आम्हाला पाणी द्याल की नाही लगेच?
फक्त चहा विचाराल, चहा पाहिजे का कॉफी पाहिजे विचाराल, पण पाणी विचारता का, देता की नाही. पाणी तर खऱ्या अर्थाने फ्रीच दिलं पाहिजे या मताचा मी आहे. पण ठीक आहे, आपण ते खर्च करतोय, पण पाण्याचं वितरण करताना आपण भेदभाव का करता. कारण पाण्याचं वितरण करताना माझ्या गावातच भेदभाव आहे. मॅडम 1:30 वाजता पाणी सोडतायत आणि अभिमानाने सांगतात आम्ही 1:30 वाजता पाणी सोडतो आणि 5 वाजेपर्यंत पाणी देतो. रात्री 1:30 वाजेपर्यंत पाणी. तुमच्या समोर आयुक्त साहेब बसलेत, त्यांच्या घरी जर रात्री 1:30 वाजता पाणी आलं तर त्यांना घरातच घेणार नाही. आयुक्त साहेब अधिकाऱ्यांना अशा प्रकारची सूचना ते केल्या पाहिजे. आमचे जे HOD आहेत शिंदे साहेब, ते प्रकर्षाने काम करतायत. रात्री 8 वाजता 9 वाजता 10 वाजता फोन उचलतात, पण त्यांचे खालचे फोन तर उचलत नाहीत, त्यांचे आदेश पण पाळत नाहीत. त्यांनी आदेश दिला त्या सुतार म्हणून कोण साहेबाला की घरत साहेबांना फोन करा, तिथे काहीतरी अडचण आहे. तो सुतार साहेब त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो की घरत साहेबांना फोन करा. हे तुमचे अधिकारीच तुमचे ऐकत नसतील तर लोकांची सुविधा कशी व्हायची. 1:30 वाजता पाणी, 1:30 वाजता पाणी ही कुठली पद्धत आहे का. आणि अभिमानाने सांगतात. आणि विशेष म्हणजे झोपडपट्टी वासियांना आपण CCOC मागतो का पाणी देताना. द्या पाणी सगळ्यांना दिलंच पाहिजे. मी त्या मताचा नाही की झोपडपट्टीवाल्यांना का दिलंच पाहिजे. पण आम्ही जर पाणी मागायला गेलो 2015 पर्यंत आमच्या बिल्डिंगी आपण सामावून घेतात ना, मग आम्हाला पाणी मागताना CC मागता, OC मागता, अनेक पेपर मागता. एक खिडकी ठेवा ना, फॉर्म भरा आणि पाणी घ्या. ना, कारण पाणी हा प्रत्येकाला दिलाच पाहिजे. मी तर मगाशीच बोललो, महापौरांच्या घरी गेलो तर लगेच पाणी घेऊन येतील त्या. ते विचारणार नाही पाणी पाहिजे का. पाणी ही अशी गरज आहे की ती गरज भागवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही तुम्हाला एक उदाहरण देईन. गटनेते साहेब दोन्ही बसले तिथे. एक आमच्या नातेवाईकाला 2005ला पत्र येतं की तुमचा नळ अनऑथराईज असून लवकरात लवकर ऑथराईज करून घ्या, नाहीतर आम्ही तो तोडू. त्यांना तो नातेवाईक पत्र त्या उत्तर देतो की माझा नळ हा ग्रामपंचायत कालीनचा आहे, तेव्हापासून माझ्याकडे पाणी आहे. ग्रामपंचायत कालीन मला दिलेलं पाणी त्याची सगळी बिलं माझ्याकडे आहेत. तुमच्याकडून कुठेतरी फाईल हरवली, तुम्हाला फाईल मिळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला बिल देत नाही. तर त्या पत्रात ते असं लिहितात की तुमचं जे पाण्याचं बिल आहे जे थकलं असेल ते मी व्याजासहित देण्यास तयार आहे, तुम्ही मला बिल द्या. ते पत्र दिल्यानंतर गप्प राहतात, शांत राहतात. 2010ला पुन्हा पत्र येतं की तुमचा नळ अनऑथराईज आहे, तो तुम्ही ऑथराईज करून घ्या, नाहीतर आम्ही ते तोडू. मग अशा प्रकारचा पत्र आल्यानंतर पुन्हा त्याला ते उत्तर दिलं जातं सेम टू सेम. पण तेव्हापासून पुन्हा एकदा ते सगळे गप्प बसतात आणि कालांतराने ती बिल्डिंग नवीन तुटते, नवीन बनते. CC घेतात, OC घेतात आणि नव्याला नील कनेक्शन घेतात. किती महसूल बुडला आपला. आजची परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी लोकांना तुम्ही परमिशन देत नसल्यामुळे लोकांनी डायरेक्ट पाणी घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून मला तरी वाटतंय 25 ते 30 कोटी रुपये आपलं नुकसान होतंय. म्हणून पाणी ही अशी वस्तू आहे, एक फॉर्म भरा, एक खिडकी, फॉर्म भरा, पाणी पाहिजे द्या. हां, कमर्शियलला तुम्ही निकष लावा, कमर्शियल पाणी ह्याला निकष लावणे खूप गरजेचं आहे. पण रेसिडेंट लोकांना नाहक त्रास देतो. हे पाहिजे, ते पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजे, मग ते येणार, मग ते मोजणार, या सगळ्या गोष्टी न करता पाणी आपण त्या माध्यमातून दिला पाहिजे असं मी आपल्याला सूचित करील. ते पण आपण समजून घ्यावं अशी देखील तुम्हाला विनंती करतो. आला विषय मालमत्ता कराचा. मालमत्ता करामध्ये देखील हीच हालत आहे. मालमत्ता करामध्ये ज्या गरजेपोटी बांधलेली आमची घरं आहेत ते 2015ची अगोदरची घरं आहेत, ते आपल्याला रेग्युलर करायचीच आहेत. पण जुनं जे घर आहे त्या घरावर एक बिल्डिंग बनली जाते, त्या घरात मालमत्ता कर 200 रुपये आहे पूर्वीचा. आता बिल्डिंग बांधली गेली, अनेक फ्लॅट निर्माण झाले. मध्ये तो ठराव आला होता, कमिशनरने त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही इंडिव्हिज्युअल सगळ्यांना घरपट्ट्या देणार म्हणून. पण मग ती 200 रुपयाची घरपट्टी चालते आणि आपण ती बिल्डिंग असते, ते बिल्डिंगवाले ते चक्रा मारून मारून थकतायत की बाबा आम्हाला आमची घरपट्टी करून द्या, आम्हाला आमची घरपट्टी बनवून द्या. ते म्हणतात तुमची CC आणा, OC आणा. आता इथं गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, यानं कुठून CC आणायची आणि कुठे OC आणायची. आणि मग सेल ॲग्रीमेंट तुमच्याकडे आहे ना, सेल ॲग्रीमेंटवर त्यांना द्या ना, कारण आपलाच महसूल बुडतो ना. 50 ते 60 कोटी त्या माध्यमातून आपण महसूल घेऊ शकलो असतो. आणि म्हणून
हे महसूल जर आपल्याला वाढवायचं असेल, आज आपण 875 पर्यंत पोहोचलो आहे, ते पुढे न्यायचं असेल तर निश्चितच आपल्याला त्या माध्यमातून विचार केला पाहिजे आणि आपला हा महसूल आपल्याला या कामासाठी जो उपयुक्त होईल तो आपण त्या माध्यमातून वसूल केला पाहिजे, असं मी आपणास या माध्यमातून सूचित करेन. तसंच परिवहन समितीच्या या बजेटमध्ये देखील मी आमचे विकास जंजीर असलेले सभापती आणि अशोक पटेल यांचं अभिनंदन करेन की 467 कोटी 15 लाखाचा हा 2025-26चा बजेट आता आपण त्यासाठी 652 कोटी महसूल भांडवली खर्च 151 कोटी 90 लक्ष 65,000 वर आपण नेणार आहात. आपलं अभिनंदन. पण ते करत असताना सर ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण सध्या स्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक ओलो CNG डिझेल बसेस 382 द्वारे 75 मार्गावर सक्षमपणे सेवा देण्यात येत आहे असं आपण म्हणता आणि पुढं असंही म्हणता की आपण अजून आपला परीघ वाढवायचा आहे, अनेक अजून अशा गोष्टी वाढवायच्या आहेत. तिथे देखील तुमचं अभिनंदन करावं असं थोडंच आहे, कारण चांगलं काम हे तुम्ही करता असं याच्यावरून दिसतं आहे. तर केंद्र शासनाच्या PMCच्या योजनेअंतर्गत 100 इलेक्ट्रॉनिक बस आपण घेणार आहोत. निश्चितच त्या बस आपण घ्या, त्या बसांचं अभिनंदन आहे, कारण त्या बसमध्ये पोल्युशन जो आता आपला मागचा विषय होता त्या विषयाला कुठंतरी एक नवीन माध्यमातून चालना मिळेल. या 100 बसेस लवकरात लवकर कशा येतील यावर देखील आपण विचार केला पाहिजे. तेही आपणास एक चांगली संधी आपण पोल्युशनच्या माध्यमातून लोकांना देतात असं मला वाटतं. आणि वाशी सेक्टर 9 आणि सेक्टर 12मध्ये टर्मिनल वाणिज्य संकुलच्या भाडेतत्वावर आपण 64 कोटी 50 लाखाचा जो आपण निधी आपल्याला मिळणार आहे त्याची उत्सुकता आहे आम्हाला की कधी एकदा ते आपण वाशी सेक्टर 9चं जे आहे मला वाटतं तयार होऊन बरेच वर्ष देखील होत आलेत, आपण ते लवकरात लवकर द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आणि हे अशोक पाटील साहेबांचं, महापौर आपल्या वतीने अशोक पाटील साहेबांचं हार्दिक अभिनंदन करतो की हे चांगलं बजेट त्यांच्या माध्यमातून आलं आणि असं चांगलं बजेट आपल्या जे नोव्हेंबरला अभिप्रेत होतं, जे आम्हाला अभिप्रेत होतं, अशा प्रकारचं बजेट आपण दिल्याबद्दल आपलं अभिनंदन. धन्यवाद. रेखा म्हात्रे जी.